गेवराईत अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक, 20 लाखांचा मुद्देमाल जप्त. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. गेवराई शहरातून एक मोठी बातमी समोर येते. अवैध वाळू माफियांविरोधात गेवराई पोलिसांनी मोठी कारवाई केली असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या आदेशानुसार गेवराई पोलीस स्टेशनच्या पथकाने गस्तीवर असताना पहाटे 3:45च्या सुमारास नॅशनल हायवे 52वरील दत्तराज पार्कजवळ पोलिसांनी एका संशयास्पद हायवा ट्रकला रोखले. या ट्रकची तपासणी केली असता त्यात कोणतीही परवानगी नसलेली 6 ब्रास अवैध वाळू आढळून आली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत हायवा ट्रक आणि वाळू असा एकूण 20,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चालक सय्यद शाकेर सय्यद हसन याला ताब्यात घेण्यात आलं असून गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक किशोर पवार आणि त्यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली आहे. बीड प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.